पडल्याचं चित्र आहे। लोकल प्रवास करत असताना 19 वर्षीय तरुण थेट कळवा इथं खाडीत पडलेला आहे। तर तोल जाऊन तो पडला होता। कळवा ते ठाण्याच्या दरम्यान तोल गेल्यानं हा तरुण खाली पडला। हा तरुण घेलाई नगरमध्ये राहत असून तो मुलुंडमध्ये कळव्याच्या दिशेने प्रवास करत होता आणि अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या तरुणाचा शोध सुरू आहे। पवईमध्ये दुचाकीस्वारांचा अपघात झालेला आहे आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। बेस्ट बस खाली येऊन दुचाकीस्वार हे दगावले गेलेले आहेत। तर यात आणखी एक जण जखमी झालेला आहे। लालबागच्या राजाचं शौचालय बांधण्याचं MSRDCने म्हटलं होतं, मात्र आम्हाला एकही शौचालय दिसलं नाही असं निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवलेलं आहे। समृद्धी महामार्गावरील मूलभूत सोयीसुविधांकरता नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना कपडे बदलण्याची बांधलेली वास्तू पाडण्याची भूमिका पालिकेकडून घेण्यात आल्याचं समजतंय आणि नाशिकच्या पुरोहित संघानं याला कडाडून विरोध दर्शवलेला आहे। वस्त्रांतर गृह पडले गेल्यास भाविकांची गैरसोय होईल असं या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। नाशिकच्या कळवण इथं आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कनाशी शासकीय आश्रमशाळेमध्ये शाळेतील 51 विद्यार्थिनींना विषबाधा झालेली आहे। नाश्त्यातून देण्यात आलेल्या चिक्की आणि बिस्किट खाल्ल्यानंतर या विद्यार्थिनींना अचानक उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला आणि यातच 5 ते 7 विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याचं समजतंय। नाशिक प्रभाग रचनेवर एकूण 91 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत। काल प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी शेवटचा दिवस होता। 22 आणि 31 प्रभागांसाठी आतापर्यंत सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत। आलेल्या हरकतींवर 5 ते 12 सप्टेंबरपर्यंत सुनावणी होणं अपेक्षित आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे एक्सप्रेसवेवर धुकं निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे सलग 3 ते 4 सुट्ट्या आल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात नागरिक हे मुंबईच्या बाहेर जाताना दिसत आहेत। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणामधून 2030 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांचा पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूपावर 115 जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे। तर शेवटच्या दिवशी 31 हरकती प्राप्त झालेल्या आहेत। आक्षेप घेणाऱ्यांमध्ये पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार अभिजित वंजारी, पिंटू झलके आणि दुनेश्वर पेठे यांचा समावेश आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजही भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रीघ लावलेली आहे। बाप्पाच्या विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मुंबईत शनिवारी सकाळी 10 पासून विसर्जन मिरवणुकांचा सोहळा सुरू होणार आहे। दरवर्षी विसर्जनासाठी वापरला जाणारा तराफा यंदा वापरला जाणार नाहीये, तर यंदा मोटराइज्ड तराफा वापरला जाणार आहे आणि गुजरातमधून हा तराफा यंदा बनवून घेण्यात आलेला आहे। तो 360 अंशात फिरेल आणि त्यामुळे विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहूबाजूला असणाऱ्या स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे सुद्धा उडताना वापरायला मिळणार आहेत।
कुर्ल्यामध्ये पहिल्यांदाच लिटिल मास्टर गणेशा विराजमान झालेला आहे। या मंडळानं 7 फुटांची मूर्ती सोबतच गणाऱ्याची 1 इंचाची मूर्ती सुद्धा बसवलेली आहे। कुर्ल्यात 37 वर्षांपासून हा बाप्पा विराजमान असतो आणि 1 इंचाचा बाप्पा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ही मूर्ती शाडूच्या मातीची आहे आणि सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ फार व्हायरल झालाय। नाशिकच्या मनमाडमध्ये पाटणे कुटुंब नेहमीच घरगुती गणेशा समोर वेगवेगळे देखावे सादर करीत असतात आणि यंदाही या कुटुंबानं गुहेचा देखावा तयार केलेला आहे। यात गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आता समोर महादेवाची पिंड आणि त्यापुढे नंदी आणि सिंहाच्या तोंडातून पडत असलेला पाणी असा सुंदर देखावा या घरगुती गणेशोत्सवासाठी साकारण्यात आलेला आहे। येवल्यामध्ये कासार युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गणरायासाठी प्रसिद्ध अशा गंगेश्वर महादेव मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला आहे। तर गंगेश्वर महादेव मंदिर हे समुद्रकिनारी वसलेलं पौराणिक मंदिर आहे। मंदिर अतिशय सुंदर असून मंद प्रकाशात उजळलेलं शिवलिंग, समुद्राच्या लाटा असा देखावा तयार करण्यात आलेला आहे। शंखध्वनींच्या पार्श्वसंगीतामुळे ही सजावट आणखीनच आकर्षक दिसते। कोपरखैराणे इथं मोरिया संकुल कला आणि क्रीडा मंडळातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला। तर मंडळाचं यंदाचं 24वे वर्ष आहे। इस्कॉन मंदिरातील फुलांच्या निर्माल्यापासून गणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी रीघ लागली आहे। वाशिमच्या करंजा इथं बालहौशी गणेशोत्सव मंडळानं यंदा 15 वर्षांपूर्वीपासूनची इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती स्थापित केलेली आहे आणि बाप्पाच्या पारंपरिक पिकांचं महत्त्व देत आता कडधान्यांपासून हा बाप्पा साकारण्यात आलेला आहे। तर विशेष म्हणजे मंडळाचे सदस्य आपल्या हातानं बाप्पाची मूर्ती साकारतात। ही मूर्ती साकारण्यासाठी जवळपास 18 किलो कडधान्य लागलं। गोंदिया शहरातील मामा चौक इथं एका हॉटेल चालकानं आपल्या हॉटेलमध्ये मागच्या 18 वर्षांपासून नागपूरच्या टेकडी गणपतीची प्रतिकृती विराजमान केलेली आहे आणि याचप्रमाणे यावर्षी सुद्धा या प्रकारचे देखावे इथं साकारण्यात आलेले आहेत। अमरनाथ येथील बर्फाच्या पहाडांच्या प्रतिमा आणि महाकालेश्वर उज्जैनची प्रतिमा इथं तयार करण्यात आली आहे। धुळे शहरात नवसाचा लालबाग गणेश मित्रमंडळातर्फे या मंडळाच्या वतीनं सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू देण्याची प्रार्थना महिलांनी गणपती बाप्पाच्या चरणी केली। दरवर्षी या मंडळाकडून वेगवेगळे उपक्रम गणपती उत्सवादरम्यान राबवण्यात येतात। याही वर्षी मंडळाकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मुंबईत एकदंत क्रीडा मंडळाच्या वतीनं जोगेश्वरी मंडळानं महाराष्ट्रामध्ये फक्त माय मराठी या संकल्पनेवर आधारित चलचित्र सादर केलं होतं आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता। कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी दररोज व्यवहारात, घरात, शाळेत आणि सार्वजनिक ठिकाणी तिचा वापर करणं आवश्यक आहे असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला। धुळे जिल्हा शिंदखेडा शहरात गेल्या 35 वर्षापासून संत सावता व्यायाम शाळेचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। यावर्षी देखील मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे। राजमहाल तयार करण्यात आलेला आहे। यासह विविध फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। या गणेश मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केली आहे। डोंबिवली इथे बालगणेश मित्रमंडळानं सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। गणपती अथर्वशीर्ष 21 आवर्तन आज सकाळ 7 वाजल्यापासून इथं सुरू करण्यात आलं होतं। शेकडो महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे। तर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे या कार्यक्रमाला हजर होते।
उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पांना साश्रुनयनांनी निरोप देण्यात येणार आहे आणि यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे। विसर्जनाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भिवंडी शहरामध्ये धामणकर नाका इथं मित्रमंडळाच्या एकात्मतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या भव्य स्वागत त्यांनी केलं। तर मागच्या वर्षी सुद्धा बाप्पाच्या दर्शनाच्या प्रसंगी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेवर यावं यासाठी रवींद्र चव्हाण यांनी एकात्मतेचा राजा समोर साकडं घातलं होतं। हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी यावेळी 5 किलो वजनाची चांदीची गदा गणरायाच्या चरणी अर्पण केली। नाशिकच्या मुंबई नाका इथं परिसरामध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। एका चालत्या कारला अचानक आग लागली होती। कारमध्ये असलेले 2 व्यक्ती वेळीच कारमधून उतरले आणि त्यामुळे दोघांचाही जीव वाचला। तर स्थानिक लोकांनी आग विझवायला मदत केली। कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये करंबळी गावामध्ये झुंजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनोखा चेटुकवाडी सजीव देखावा साकारण्यात आला होता। हा देखावा पाहण्यासाठी कर्नाटक राज्यासह विविध गावांमधून नागरिकांनी इथं हजेरी लावली। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये पुरातन नीलमणी गणेशोत्सव मंदिरामध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रतिमूर्तीची स्थापना करण्यात येते। तर यावेळी 56 भोग नैवेद्य सुद्धा अर्पण करण्यात आला। भक्त विविध पदार्थ तयार करून मंदिरात घेऊन येतात। हे सर्व भोग नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद भाविकांमध्ये वाटप करण्यात येतो। अमरावतीमध्ये शहरातील जवाहर नगर परिसरामध्ये अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाला नवनीत राणा यांनी भेट दिली। यावेळी नवनीत राणा यांनी ढोल वादन करून वादनाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर अपलोड केलाय। मंत्री उदय सामंत हे मुंबईत वांद्रे इथं गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीच्या दर्शनाला गेले होते। यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली। उदय सामंतांच्या पायाजवळ फटाक्याचा पाऊस फुटला आणि आग लागली। मात्र प्रसंगावधान राखून सुरक्षा रक्षकांनी उदय सामंत यांना आगीपासून वाचवलं। यानंतर गावखेड्यातल्या बातम्या गावगाडा सुपरफास्टमध्ये।